तर आपण जे मंदिर बघत आहोत ते नागर शैलीतलं एक उपप्रकार भूमी शैली, आणि भूमी शैलीमध्ये पण आपल्याला पंचायतन हा प्रकार बघायला मिळतो। पंचायतन म्हणजे 5 उपास्य देवतांचं एकाच ठिकाणी उपासना। जसं शैव म्हणजे शिव, वैष्णव म्हणजे विष्णू, शाक्त म्हणजे देवी, आणि गणपत्य गणपती, आणि सौर म्हणजे सूर्य। तर 5 उपास्य देवतेचं पूजन आपण एका ठिकाणी देतो। ह्या प्रकाराला पंचायतन असं संबोधलं जातं। पंचायतन प्रकारामध्ये जो मुख्य दैवत असतं त्याच्या नावाने ते पंचायतन ओळखलं जातं। तर आज आपण जे बघत आहोत ते शैव पंचायतन आहे। तर पाठीमागे मुख्य शिवाचं मंदिर आहे, आग्नेय दिशेला आपल्याला विष्णू मंदिर बघायला मिळतं। त्याचप्रमाणे ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला सूर्यनारायणाचं मंदिर बघायला मिळतं। वायव्य कोपऱ्यामध्ये आपल्याला शक्ती किंवा देवीचं मंदिर बघायला मिळतं। त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेला गणपतीचं मंदिर बघायला मिळतं। ह्या मंदिरामध्ये नंदीसाठी एक वेगळा मंडप बघायला मिळतो व नंदीची स्थापना वेगळ्या अशा मंदिरामध्ये करण्यात आली, त्याला नंदी मंडप म्हणून ओळखल्या जातं।